प्रेस दिला. तुम्ही बघू शकता बघा लागणारं साहित्य हे बघा काय काय घेतलंय मी. हे बघा तुम्ही पाहू शकता घरातले मसाले हे बघू शकता. हे खोबरं कोथिंबीर मी खोबरं वगैरे भाजून घेतल्यावर का कांदा सुद्धा भाजून घेतलाय मध्यम भाजला लय काळा नाही केलेला. तुम्हाला माझा मध्यम कसा रसा करायचा वाटाणा ओला वाटाणा आहे बरं का असं शेंग होती त्याला सोलून घेतलेला आहे बघा. तर आपल्याला आता डायरेक्ट फोडणी द्यायची बघा. तुम्ही बघू शकता गॅस ऑन केलाय. तुम्ही पाहू शकता तुम्ही फोडणी देणार आहे. खूप सोपं आहे बघा करणं. आम्हाला मदत करा आमच्या चॅनलला पुढे न्यायला. मी जसं जे येते ते दाखवते बघा. आपल्या आपल्या परिस्थितीत तसं सुद्धा मन दाखवायचं बघा. तुम्ही बघू शकता. तुम्ही ना बटाटे तुम्हाला टाकायचे असेल ना तुम्ही टाकू शकता बरं का. असं वाटाणे सुद्धा याच्यात भाजलेलं हे सगळं असं त्याच्यात असं सगळं फिरवायचं बघा. असं मसाल्यात असं आधीच भाजून घेतलंय आपण. एक जीव असं मस्त भाजायचं असं तेलात पडतायचं म्हणजे जास्त आपला गॅस वायाला जात नाही. बघू शकता किती सुंदर भाजले. आता आपले घरातले मसाले टाकायचे. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं टाका बघा. मी जास्त मला तिखट नाही आवडत. मध्यम तिखट हळद मटण मसाला संपलाय. मटण मसाला तुम्ही बघू शकता बघा. खूप सुंदर करायचा. थोडा मॅगी मसाला पण घालायचा बरं का. ते नंतर दाखवते हे बघा. थोडा मॅगी मसाला घालायचा. खूप सुंदर भाजी होती. मला धरायला कोण नसतंय. मी घेईन ज्यावेळेस तुम्ही मला मदत करता चवी करतो मी. आपल्याला हे सगळं हलवायचं बघा. आता वला वाटाणा असतं लवकर शिजतं बरं का. म्हणून ते मसाल्यातच बटाटा टाकला लवकर बटाटा शिजावा म्हणून. तुम्ही बघू शकता खूप समोर 10 मिनिटं लय झाले याला. 10 मिनिटाच्यात भाजी होती बघा ही. आपल्याला मध्यम रसा ठेवायचा. थोडा शेंगदाणाच कुठं आबडदोबड टाकायचं बरं का. थोडासा जास्त नाही. तुम्ही बघू शकता. थोडंसं पाणी टाकायचं बरं का. जास्त नाही टाकायचं बरं का आपलं पाणी. सगळं शिजू द्यायचं. अंगाच्या जास्त नाही टाकायचं. मध्यम रसा ठेवायचा. तुम्ही भाजी करूनच बघता बघा. शाळेच्या मुलाच्या डब्याला द्यायला पण छान आहे. तुम्ही सुक्की पण करू शकता. शिजू द्या थोडं बघा. शेंगदाणाच कुठं टाकते थोडा बरं का. उकळी येताना टाकायचं कारण भाजलेले शेंगदाण्याचे बरं का. किती सुंदर शिजत आलंय बघा. तुम्ही बघू शकता कसं शिजते. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा. तुम्ही बघू शकता वाटाणा बटाटा कसा मस्त झालाय. कसा रस्सा केलाय मी ह्याचा मध्यम. तुम्ही मस्त चपाती भाकरी राईस त्याच्यासाठी तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझं करणं आवडलं असं ना माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा. थँक्यू. सबस्क्राईब करा. मग टेस्टी मी इतकं सुंदर केलंय ना हे वाटाणा ओला वाटाणा आणि बटाटा. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझं आवडलं असं करणं माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा. थँक्यू. धन्यवाद दिशील आम्ही.